हाय, नमस्ते. माझं नाव आहे पर्ण पेठे आणि आज आपण जी गोष्ट एकत्र वाचणार आहोत त्याचं नाव आहे गप्पूला येईना नाचता. दिसतंय का हे पुस्तक सगळ्यांना? माझ्याबरोबर म्हणा बरं गोष्टीचं नाव. गप्पूला येईना नाचता. गोष्ट सुरू करायच्या आधी मला एक सांगा बरं, तुम्हाला नाचायला आवडतं का? मला तर खूप आवडतं. या पुस्तकात गप्पू नावाच्या एका मुलीची गोष्ट आहे. वर्गात सगळ्यांना माहिती आहे की गप्पूला नाचता येत नाही. कोमलताई या वर्गाचं एक नाटक बसवतीये. आता गप्पूला त्या नाटकात नाचायला मिळेल का? याचं उत्तर ही गोष्ट वाचूनच कळेल. हे बघा, पुस्तकाच्या कव्हरवर हे चित्र आहे. त्यातून थोडा अंदाज येईल तुम्हाला. यातली आता गप्पू कोण असेल ओळखा बरं. चला, त्यासाठी गोष्टच वाचूया. ही गोष्ट लिहिली आहे मेनका रमण यांनी. याचं चित्रांकन केलंय कृष्णाचंद्रन ए नायर यांनी आणि याचा अनुवाद केलाय अश्लेषा महाजन यांनी. तर सुरू करूया. हे चित्र बघितलं का? कोमलताईंनी नाचाचा पोशाख घातलाय. सगळी मुलं तिच्याकडे किती लक्ष देऊन बघतायत ना. सगळी मुलं नाही काही. चला बघूया काय घडतंय पुढे. कोमलताई पहिली अच्या मुलांना शिकवते बुधवारच्या नाटकामधले नाचाचे टप्पे. बघा, दिसतंय ना या चित्रात? सगळ्या मुलांनी कोमलताईंनी केलीये तशी स्टेप केलीये. तक धीमी थई, तक धीमी थई, तक धीमी थई, तक धीमी थई. डावा हात उंच उंच उचलला का नाही, तक धीमी थई. अरे 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 अरे, गप्पू उचले उजवा हात नेमका. गप्पूला येईना नाचता. ए, हसू नका रे आता. बघा, कोमलताई किती जोरात धावतीये ना. बघितलं का या चित्रात? आणि सगळी मुलं अगदी तसंच करतायत. नाही 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 नाही, सगळी मुलं नाही काही. बिपिटी बॉब 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 बूम, बिपिटी बॉब 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 बूम. खोलीभोवती पळ जोरात, ठोक धूम, बिपिटी बॉब 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 बूम. अरे 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 अरे. गप्पू आहे किती हळू बाई. गप्पू तर मुळी सुद्धा नाचू शकत नाही. बघा, कोमलताईच्या बरोबर सगळे कसे उड्या मारतायत, वर खाली खाली वर. बघा बरं, तुम्ही पण करून बघा. तुम्हाला जमतंय का? दिना दिन तक, तक दिना दिन तक, तक दिना दिन तक. वर उडी झटपट, तक दिना दिन तक. अय्या हुश. गप्पू खाली बसे अशी. गप्पू नाचेल तरी कशी? बघा या चित्रात कोमलताई आणि मुलं सगळ्यांनी उजवा पाय आत घेतलाय. तुम्ही पण करून बघा बरं. येतायत का एका पायावर उड्या मारता? बघा करून. डुबी डुब डिडली ताक झाक, डुबी डुब डिडली ताक झाक. उजवा पाय वळव असा आतात, डुबी डुब डिडली ताक झाक. अरे 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 अरे, उजवा पाय बाहेर वळव रे. गप्पू मुळी सुद्धा नाचू शकत नाही, हेच खरे. चित्रात बघा ना, गप्पू किती गोंधळून गेलीये. बिचारी गप्पू, किती वाईट वाटलं असेल तिला. दाखवतात बोट, खिदळतात सारे. गप्पू चुकतीये असं म्हणतात. अरे अरे अरे. आता दिसतंय का या चित्रात तुम्हाला की कोमलताईलाही वाईट वाटतंय. पण बघा हा, तिने एक छान युक्ती शोधून काढलीये. मग कोमलताई लढवते एक खास शक्कल. वर्गाला ती म्हणते करा गप्पूचीच नक्कल. तक दिना दिन तई, तक दिना दिन तई, तक दिना दिन तई. काही हात वर काही खाली, तक दिना दिन तई. बिपिटी बॉब 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 बूम. हळू हळू आणि जोरात, खोली भोवती धूम. तक दिना दिन तका, तक दिना दिन तका. खाली का वर मुळीच पाहू नका. डुबीडुब डिडली डिन, डुबीडुब डिडली डिन, डुबीडुब डिडली डिन. वा रे वा, सारे जण नाचतायत ना ते पहा. डुबीडुब डिडली डिन.
आहा! कसली मजा येतेय ना? मला तर गप्पूचा हा फ्रीस्टाईल नाच खूप आवडला. आणि तुम्हाला? चित्र बघा की, किती आनंदी आणि रंगबेरंगी दिसतंय सगळं. आता आलं गोष्टीचं शेवटचं पान. वाचण्यापूर्वी जरा बघा तरी. किती मस्त आणि खुशीत आहे गप्पू. तिला अगदी हवं तसं ती नाचतेय. गप्पू नाचू शकते आणि तुम्ही सुद्धा बरं का. गप्पूसारखंच आपल्या सगळ्यांना पण नाचता येईल बरं का. आवडली का गोष्ट? आता ती तुम्ही स्वतः वाचा. पुन्हा भेटू नवं गोष्टीचं पुस्तक वाचायला लवकरच. आणि मुख्य म्हणजे हसत राहा आणि नाचत राहा.